जेवण झाली की न्यूजपेपर वाचायचे हा, आणि मग जेवण जिरलं की होमवर्क करायला बसा बरं का. आपला होमवर्क ही आपली जबाबदारी आहे की नाही. हो. आणि आता की नाही तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करायला शिका हळूहळू. मी काय म्हणते, बाबा किंवा नानांकडून शिकून घ्या टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते. हा अगं विजया, माई कुठे आहे? माई तुमच्याच रूम मध्ये होत्या मगाशी नाना. आता नाही आहे. काय रे पुरानो, बघितलं का माईला? नाही. मला काय वाटतं नाना, माई अर्चूकडे गेले असतील, मी बघून येते. नाही, नको नको, मी मारतो हाक. तू मुलांच्या जेवणाचं बघतेस ना, बघ. अर्चू, अर्चना, आले आले. संजीवनी. काय हो नाना? अगं माईला जरा खाली पाठव ना. माई वर नाहीये. अर्चू, फालतूपणा करू नकोस, माईला खाली पाठव. अय्या नाना, खरंच माई वर नाहीये. खाली नाहीये का ती? अय्या अर्चू, म्हणून तर हाका मारतोय ना. मेघनाच्या रूम मध्ये बघितलं का? शूज आणशील ना रे येताना. आणि हो, पावसाळ्यात वॉक साठी वापरता येतील असे दुसरे शूजही आण वाईनसाठी. नाहीतर त्यांना उगाच वॉक बुडवायला कारण मिळेल. आणशील ना? जो हुक मेरे आका. आणखी आणखी हा, माझ्या नवऱ्याला जरा लवकर पाठवून दे ना घरी. लवकर? अरे आत्ताच पाठवतो. रेजिग्नेशन लिहून घेतो त्याच्याकडून. चालेल ना? ते काय, एकदा राजीनामा दिला की 24 तास मॅडम तो तुमच्याच दिमतीला. ए नको 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 नको. अरे छळू नकोस रे त्याला. तुला माहिती नाही का, प्रमोशन मिळणार आहे त्याला. राजीनामा नको द्यायला लावू प्लीज. अच्छा, ऐसा भी है क्या? हाँ सर, ऐसा ही है. अगं मेघना, हा? माई कुठे गेली माहिती का तुला? कुठे गेला म्हणजे? कुठे गेला म्हणजे माई माई क्या घ्यायची? म्हणजे घरात नाही आहेत का? अगं हॅलो हॅलो. हॅलो. हा एक मिनिट. अर्जुताईंकडे बघितलं का? अगं नाही ग, मी सगळीकडे पाहिलं, कुठेच नाही. थांबा, मी पण येते. हा नाही, होऊ दे, सापड. अरे आदित्य ऐक ना. हा अगं ऐकलं मी. अगं काही नाही, ती राणे काकू किंवा योगिनीकडे असेल, तिकडेच बघ. हा ओके बघते. ओके ओके, बाय बाय. राणे काकू. काय ग? अहो, माई आल्या का तुमच्याकडे? अगं नाहीये माझ्या घरी. योगिनी. काय ग? अगं माई आल्या का तुझ्याकडे? बाई नाही. नाही. अहो राणे काकू, योगिनी कोणाकडेच नाहीयेत माई. मग गेली कुठे? काय हो नाना, हा. सापडली का तुमची मोरंब्याची बरणी? हो. सॉरी. अरे देवा, म्हणजे कुणालाच माहित नाहीये की काय? म्हणून तर काळजी वाटते ना. अहो इथल्या इथेच गेले असतील माई. नाही ग, ती जवळपास गेली तरी सांगून जाते ना नेहमी. मी काय म्हणते नाना, तुम्ही ना माईना चांगला मोबाईल घेऊन द्या, म्हणजे हा असा घोळ होणार नाही हो. राणे काकू, अहो त्याचा काहीही उपयोग नाहीये. ती ना हमखास फोन घरी विसरून जाणाऱ्यातली. नाना तुम्ही टेन्शन नका घेऊ. आज चला बघू, बसा, येईल ती. माई आल्या की सांग मला. हो. काय कमाल आहे माईंची. कुठे गेली यांना सांगता? तेच मला कळत नाही ग. काय करू का फोन आदित्यला? कर 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 आता, आणि मलाही टेन्शन यायला लागलं आता. कुठे होती? राणे काकूंकडेच ना? अरे नाही बाबा, अजून नाही सापडल्यात त्या. काय मेघना, तू खरं सांगतेस ना? अरे हो, म्हणून तर फोन लावलाय तुला की आता काय करायचं. मी येतो घरी, तू थांब. हे बघ. ए थांब, माई आल्या. मी करते परत फोन तुला. माई अहो, कुठे गेला होता तुम्ही? आम्ही सगळेजण शोधत होतो तुम्हाला. ईश्वर, शोधायला कशाला हवं? इथे शूजवाल्याच्या दुकानात तर गेले होते.
अरे पण कशासाठी? चांगलं झाडून आले मी त्याला. लबाडेने त्याचा माल आपल्या गळ्यात बांधतो म्हणजे काय, आणि तो सुद्धा इतका महागडा. ह्याला काय अर्थ आहे? हो पण माई तुम्ही 8 दिवसात निघाले सोल. चांगले 3-4 हजाराचे आहेत ते, काही स्वस्त नाही आहेत. आपण कष्ट करून कमावतो ना, ते काय ह्यांनी लुबाडण्यासाठी? 3-4 हजार? मग हो नाना, आजकाल चांगल्या शूजच्या अशाच किमती आहेत. हे चांगले शूज मेघना. अगं 8 दिवसात सोल निघाला त्याचा. माई, आपण तुम्ही सांगून नाही का जायचं आम्हाला जाताना? आता सांगून गेले असते तर मला जाऊ दिलं असतात का तुम्ही? आता सोल लावून दिलेत ना, जाऊ दे असं म्हटलं असतं तुम्ही मला. पण मला त्याच्या गळ्यात त्याची लबाडी बांधायचीच होती. ते सगळं तुझं ठीक आहे, पण तू न सांगता गेलीस हे तुझं साफ म्हणजे साफ चुकलेलं आहे. अहो आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. अहो असं काय अहो अगं बाई, चिडलेत की काय माझ्यावर? माई, अहो त्यांना खूप टेन्शन आलं होतं. वाडीत सगळ्यांकडे जाऊन बघून आले तुम्हाला, कुठेच नव्हता तुम्ही. आणि मध्ये जरा तुमचं डोकं चढलं होतं ना, त्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली की तुम्हाला कुठे चक्कर बिक्कर आली आहे की काय. मला त्या शूज वाल्याचा इतका राग आला होता ना, म्हणून तडक उठल्याने गेले त्याच्या दुकानात. मी म्हंटल इथेच तर दुकान ना, ही गेले आणि ही आले. माई, तुम्हाला जाऊन 1.5 तास झालाय. अगं बाई, काय सांगताय काय? इतका वेळ लागला मला तिकडे? हो, मग साहजिक हो यांचं रागवणं. पण आता ह्यांचा राग घालवू तरी कसा? आता बघा तुम्हीच. हा आदित्य. अरे शूजच्या दुकानात गेल्या होत्या. खूप राग आला होता त्यांना. अरे त्यांचं म्हणणं असं होतं की आपण ती गोष्ट विचारली नाही म्हणून ती त्यांनी सांगितली नाही, ही तर लबाडी झाली. हे शूज पावसाळ्यात चालणार नाहीत हे त्यांनी स्वतःहून सांगायला हवं होतं. अरे यार, ही माई पण ना. नाही म्हणजे ओके, पण मग सांगून जायचं ना घरी. किती काळजी वाटली सगळ्यांना. हे पण आदित्य बघ ना, त्यांच्याशी अशा पद्धतीने जर कोणी वागलं तर त्यांना किती त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि मी त्यांच्यापासून. अरे मेघना, तू प्रत्येक गोष्ट तिथेच का नेऊन ठेवतेस? कारण खरंच आदित्य, मी त्यांच्या जितकी जवळ जाते तितकी माझी ही जाणीव वाढते की मी काहीतरी लपवलंय आणि मला नकोय ते. मी माझ्याच नजरेतून उतरते आदित्य. खूप त्रास होतोय मला याचा. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. मी घरी आल्यावर आपण बोलूया. बरं, मी आता ठेवतो, मला मीटिंगला जायचंय. ओके, काळजी घे. चल, बाय. बाय. अहो सॉरी ना. अहो आता सॉरी म्हंटल ना, इतका वेळ लागणारे माहिती असतं तर मी तुम्हाला सांगून गेले असते की नाही. तू 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 ना एकदा काहीतरी ठरव. एकदा म्हणते सांगितलं असतं तर जाऊ दे नसतं, एकदा म्हणते सांगून गेले असते. आणि काय ग, तू मारे त्या दुकानदाराला झापून आलीस ना. आम्ही विचारलं नाही तर सांगायचं नाही असं ही चुकीची पद्धत आहे. आणि तू काय केलंस वेगळं? न सांगता सटकलीस. सटकले बिटकले नाही हा मी. त्या अर्जुनाला कसा पोपटाचा डोळा दिसतो तसा सतत मला दुकानदार दिसत होता. मला भयंकर त्याचा राग आला होता, म्हणून सरळ गेले आणि झापून आले. आणि बाकी कुणाला काही सांगावं असं सुचलंच नाही हो मला. आता काय उठा बशा काढू का तुमच्या समोर? काढ, चांगले 100 काढ. अय्या, बशा काढू का? किती वेळ रागवून बसता हो तुम्ही माझ्यावर. पण आता गेले आणि काम करूनच आले की नाही. मी नसतो आलो का तुझ्या बरोबर? आणि एवढं होऊन काय झालं ते मला कळलंच नाही. काय होणार? 4-4 वेळा मला फक्त सॉरी म्हणाला. वापरलेले शूज काही मी परत घेऊ शकणार नाही, हवं तर तुम्हाला नवीन सोल लावून देतो असं म्हणाला. मग मी काय करणार? आले घरी परत. काय ग माई, कुठे गेली होतीस न सांगता? नानांचा जीव टांगणीला लावला ना?
आणि जर आम्ही असे न सांगता गेलो असतो तर बोलून बोलून जीव नकोसा केला असता. तसंच केलंय सगळ्यांनी. तू फक्त राहिली होतीस बोलायची. मला सगळ्यांनी बोललेलं आहे. मला सगळ्यांनी जीव खाल्लाय माझा. काय फरक पडलाय का? पण 100 वेळा उठा बशा काढायला सांगत होते मला. अय्या काढल्या का उठा बशा काढल्या? हे अगं मला सांगायचं ना, मी आले असते. दोघींनी मिळून त्या दुकानदाराला असं धुतलं असता ना. संतप्त महिलांनी गरीब दुकानदारास चोपले अशी बातमी आली असती पेपरात. गरीब बघ बघ बघ, काय फरक आहे का बघ. तेव्हा मला या घरात एकरूप होऊन जायचंय. त्यांच्यात आणि माझ्यात काही अंतर नकोय. मला सगळं काही सांगून मुक्त व्हायचंय. हे दडपण घेऊन नाही जगू शकत मी. मला खात्री आहे घरातले सगळे मला नक्की समजून घेतील. मला फक्त आदित्यची साथ मिळते आणि तुझे आशीर्वाद. मला खरं सांगायचंय देवा, खरं जगायचंय. सगळं बघितलंस ना का एकदा नीट? हो, त्यातली एकही गोळी आपल्याला चालणारी नाहीये. बा. पण तरी सुद्धा एक्सपायरी डेट वगैरे पुन्हा एकदा चेक करा हा तुम्ही. हो. नाही आपल्या चुकीमुळे उगाचच कुणाच्या तरी जीवाशी खेळ नको ना व्हायला. नाही नाही, ते सॉर्टिंग करतानाच बघितलंय मी. चाल, तर हे औषध दुपारी आपल्या मेडिकल शॉपवाल्याला देऊन येतो. त्यांनी ना आता एक बॉक्सच केलाय गरजू लोकांच्या औषधांसाठी. हो का? हम्म. खूप चांगलं काम करतोय नाही तो. हो. माई या माई हे तुझे सोल लावलेले जुने शूज हे ठेवून दे आता पावसाळा संपेपर्यंत. बर. आणि हे पावसाळ्यासाठी नवीन शूज. अगो बाई, नवीन कशाला एवढा खर्च करता रे तुम्ही? दुसरं काय? मग काय फत्याक फत्याक चिखल उडवत चप्पल घालून जाणार होतीस? हा, तुला वाटलं असेल आता शूज नाहीत म्हणजे वॉकला बुट्टी. भ्रम आहे तुझा, भ्रम. तुझी सून तुला सोडणार नाहीये. असंच पाहिजे, असंच पाहिजे सूनवास. किती बोलाल मला, किती बोलाल. या वॉक पेक्षा तुमचे टोमणेच जास्त झाले तुम्हाला. आले 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 आले. काही लाडात यायला नकोय. काय रे, शूज कुठून घेतलेस? त्याच्याचकडून घेतलेस ना? हो, तुझं नाव घेताच भराभर सॅम्पल्स काढायला लागला. म्हणाला अर्ध्या किमतीत देतो पण घ्याच. येईल म्हणून घाबरला असेल. हो. तो कसला अर्ध्या किमतीत देतोय आणि मला घाबरतोय? त्याचा फायदाच झाला ना शेवटी. पण अजूनही त्याच्यावरचा राग गेलेला नाही आहे माझा. कुणी खोटं बोललं ना की माझ्या मस्तकात अगदी तिडीक जाते. बस जरा हवा खा, डोकं थंड कर तुझं. आणि आदित्य, जाताना हे औषधं मेडिकल शॉप वाल्याच्या बॉक्स मध्ये टाकायची. करेक्ट. ओके, जाताना टाकतो. चलो बाय. सांभाळून जा. अजूनही त्याच विचारात आहेस का? बघितलंस ना माई किती हर्ट झाला त्या दुकानदाराच्या वागण्याने. त्याचा काहीतरी संबंध आहे का मेघना? तुला प्रत्येक गोष्टीत तसंच काहीतरी दिसतंय का? तसंच समज हवं तर. पण मला राहून राहून असं वाटतं आदित्य, ही गोष्ट त्यांना दुसऱ्या कोणी सांगितली तर त्यांना काय वाटेल? फार मोठा धक्का बसेल. आणि मी त्यांना विश्वासात घेतलं नाही हे फार लागेल अरे त्यांना. पण तिला कोण सांगणार आहे मेघना? आपल्या खेरीज ही गोष्ट फक्त चौघांनाच माहिती. पैकी दोघे आई बाबा. ते स्वतः येऊन सांगणं तर शक्यच नाही. आणखी स्वतः त्याला आणि तुमच्या त्या मित्राला किरणला. त्यांना जर काही करायचं असतं तर ते त्यांनी पूर्वीच केलं असतं ना मेघना. आणि ते दोघेही त्या प्रवृत्तीचे नाहीत यावर माझा विश्वास.
सो माईला ती गोष्ट बाहेरून कळणं शक्यच नाही. मग का टेन्शन घेतेस तू? आपण आपण ते सगळं विसरून जाऊया. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. हे मला मान्य आहे की आपल्या मनाला थोडासा त्रास होईल, पण मेघना ही गोष्ट सगळ्यांना कळल्यामुळे जो त्रास होऊ शकतो त्यापेक्षा हा त्रास खूपच कमी आहे. अरे नाही रे त्रास होणार आदित्य, मला अगदी संपूर्ण खात्री आहे. थोडा धक्का बसेल त्यांना, कदाचित रागवतीलही आपल्यावर, पण आपल्याला नक्की समजून घेतील, क्षमा करतील आपल्याला. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते मेघना. सगळ्यांच्या मनात तुझी एक इमेज आहे, तिला तडा जाईल. पण मग ती खोटी इमेज आहे आदित्य. मी इतके दिवस सगळ्यांसमोर तुझी बायको म्हणून वावरत होते, प्रत्यक्षात तुझी बायको नसताना. किती विश्वास ठेवला सगळ्यांनी माझ्यावर. मला सांगायला पाहिजे रे. नको सांगूस प्लीज, माझ्यासाठी. मला नकोय आता आणखी कुठलं वादळ. आणि तुझ्याविषयीची कोणाची माया कमी झालेली नाही चालणार मला. नको सांगूस. काय म्हणत होती साई? अगं म्हणत होते म्हणजे तुम्ही जेवायला यायचा होता ते राहूनच जात आहे. अगं तर शनिवारी येणार होतात, तेही नाही जमलं. आता हे म्हणतायत की आजच बोलव त्यांना, उद्या उद्या करून राहूनच जाईल. आज? थांबा आदित्य, इथेच आहे, त्याला विचारते. एक मिनिट. ऐकणार आहे. आई बाबा विचारतायत की आज जेवायला येता का म्हणून. जाऊया? आज चालेल, जाऊया. नक्की? अगं हो. ऐक ना, येतो आम्ही. हे पण ऐक, फार दगदग करून नको घेऊस हा. फक्त माझ्या आवडीचा काजू पुलाव कर. भरपूर काजू घाल हा आई त्यात. हो बाई, खूप काजू घालते. अगं तुला काय आवडतं ते मला माहितीये. जावई बापूंना काय आवडतं ते सांग. जावई बापूंना? जावई बापूंना काय आवडतं विचारते. मेघना, अच्छा, त्याचं काही नाही काही. जे मला आवडतं तेच त्याला आवडतं. बरं चल, आम्ही येतो संध्याकाळी. हा. आणि हा, बाबा कसे आहेत? बाबा छान आहेत. येत आहे ना संध्याकाळी, तेव्हा भेटच त्यांना. पण लवकर या, वाट पाहते. बाय. अच्छा. काय मग झालं का? हो झालं. चल मग निघू मी. आदित्य, ते पेटीचं राहतच आहे. आज आपण परत जाणार. हे बघ, आता आजचं डिनर एन्जॉय करूया आणि उद्या त्या पेटीला रवाना करूया. ओके? ओके. होय. ओके काय? अरे बेस्ट लक कोण देणार? आज प्रमोशनची लिस्ट डिक्लेअर होणार आहे आमची, माहिती आहे ना तुला? नो बेस्ट लक. का? कॉंग्रॅच्युलेशन. तुला ऑलरेडी मिळालंय प्रमोशन. आय एम डॅम शुअर. आज संध्याकाळी फक्त डिक्लेअर होणार आहे. सो कॉंग्रॅट्स. थँक्यू. निघाले का महाराज? होय. माई, आई बाबांनी आज रात्री जेवायला बोलावलंय. जाऊ ना? अगं खुशाल जा. नाही, नेहमी काहीतरी टेन्शन मध्ये असतात म्हणून बोलवतात, नाहीतर काहीतरी त्रास झालेला असतो म्हणून बोलवतात.
आज कसं छान मनमोकळेपणाने गप्पा मारायला म्हणून जा काय. हो माई. आणि जाताना काहीतरी फळं वगैरे नाही, नाहीतर सुका मेवा नाही. मोकळ्या हाताने जाऊ नका, कळलं ना. हो ग माई. हे माई तुझ्या पायाजवळ बघ काय पडलंय. अगो बाई, हे काय आता नवीन आशीर्वाद होता ग. काय बघ बोलतोय हा. मग सरळ नाही का पाया पडतायत तुला? त्याच्यासाठी ही नाटकं कशाला करायला हवेत? तू हसलीस ना माई की मला फार बरं वाटतं. लाडात आलाय बघ किती. अरे पण आशीर्वाद कशासाठी घेतलास ते तरी सांग मला. ते स्पेशल आहे माई. ते रात्री घरी आल्यावर तुला सांगेन. मग रात्रीच पाया पडायचं होतंस. आता दिवसभर माझ्या डोक्याला भुंगा लागून राहणार. कशासाठी आशीर्वाद घेतलाय पोराने माझा? काय ह्याच्या आयुष्यात घडलंय? म्हणजे असं- माई जे काही आहे ना ते चांगलंच आहे. रात्री घरी आल्यावर तुला सांगेनच मी. चला निघू मी. बाय. सांभाळून जा. हो घाई घाई चालवू नकोस. हो ग. लवकर ये. माई आलेच. चला, आनंद देत ना दोघं, पुरे झालं.